शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 10 एप्रिलच्या पुढं टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीची लागवड करावी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहे। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 सेगमेंटमधील टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पहिलं सेगमेंट आहे ते म्हणजे देशी सेगमेंट, ज्याच्यामध्ये फळाचा आकार हा पूर्णपणे गोल असतो। तर दुसरं सेगमेंट आहे ते म्हणजे हायब्रिड सेगमेंट, ज्याच्यामध्ये फळाचा आकार ओव्हल शेप असतो किंवा बरेच शेतकरी त्याला कॅप्सूल म्हणतात, म्हणजेच त्याच्या फळाचा आकार हा अंडाकृती असतो। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 सेगमेंटमधील टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की देशी सेगमेंटमधील टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीची लागवड आपण 10 एप्रिलच्या पुढं करू शकतो। याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे सिजंटा कंपनीची बाहो। रोप लागवडीनंतर 65 दिवसांनी हार्वेस्टिंगला म्हणजे पहिला तोडा होतो। याच्या फळाचं वजन 100 ते 110 ग्रॅमच्या दरम्यान असतं। फळ पूर्णपणे लाल रंगाचं असतं आणि फळ पूर्णपणे गोल असतं। दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे सिजंटा कंपनीची साहो म्हणजेच टीओ 3251। ही व्हरायटी सुद्धा रोप लागवडीनंतर 65 दिवसांनी हार्वेस्टिंगला येते, म्हणजे पहिला तोडा होतो। याच्या फळाचं वजन 100 ते 110 ग्रॅमच्या दरम्यान होत असतं आणि उन्हाळ्याच्या एंडिंगला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगल्या प्रकारे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ह्या व्हरायटीची होत असते। आणि जी तिसरी व्हरायटी आहे ती व्हरायटी एकदम नवी आहे, उन्हाळ्यामध्ये पण चालते आणि पावसाळ्यामध्ये पण चालते। ती व्हरायटी आहे BSF कंपनीची म्हणजेच पॉवर। ही जी काय व्हरायटी आहे ही रोप लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येतं। फळांचं वजन एकसारखं असतं, म्हणजे 100 ते 110 ग्रॅमच्या दरम्यान असतं आणि फळ पूर्णपणे लाल रंगाचं होतं आणि तिरंग्याचा प्रॉब्लेम हा कमी प्रमाणामध्ये आहे। अशा प्रकारे जर तुम्ही देशी सेक्टरमधील टोमॅटोची लागवड करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये सिजंटा कंपनीची बाहो ही व्हरायटी लावू शकता, सिजंटा कंपनीची साहो ही व्हरायटी लावू शकता आणि पॉवर अप ही व्हरायटी लावू शकता। आता शेतकरी मित्रांनो येतं हायब्रिड सेक्टर किंवा हायब्रिड सेगमेंट आपण त्याला म्हणत असतो। हायब्रिड सेगमेंटमध्ये मी तुम्हाला 4 व्हरायट्या सजेस्ट करणार आहे। पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे 2048, ज्याला आपण मेघदूत असे सुद्धा म्हणत असतो। ही व्हरायटी सुद्धा रोप लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येते। पहिला तोडा म्हणजे 65 ते 70 दिवसांनी होतो। या व्हरायटीचा फळांचा आकार सुद्धा चांगल्या प्रकारे असतो आणि वजन पण एकसारखं असतं, 100-110 ग्रॅमच्या दरम्यान असतं। दुसरी व्हरायटी ती म्हणजे सेमिनिस कंपनीची आर्यमान। ही व्हरायटी सुद्धा 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येते। पहिला तोडा 65 ते 70 दिवसांनी होतो। या व्हरायटीच्या फळांचं वजन हे 100-110 ग्रॅमच्या दरम्यान असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हरायटीचं नियोजन चांगलं केलं तर उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकता, कारण सेटिंग भरपूर असतं। जर नियोजन बिघडलं तर यामध्ये फळांचा आकार होत नाही, असं गेली 2-3 वर्ष आपल्याला दिसून आलेलं आहे। तिसरी व्हरायटी आहे ती म्हणजे कीर्तिमान, जी सेमिनिसचं पुढचं वर्जन आहे। ही उन्हाळ्याच्या एंडिंगला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला पण चांगल्या प्रकारे चालते। वायगर चांगल्या प्रकारे असतं। TLCV किंवा CMV या विषाणूजन्य रोगास हे प्रतिबंधित वाण आहे। याच्या फळाचा आकार सुद्धा 100 ते 110 ग्रॅम असतो। रोप लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांच्या दरम्यान हे हार्वेस्टिंगला येतं। आणि चौथी व्हरायटी आहे ती म्हणजे HM क्लाउसची योगी 35। ही व्हरायटी 365 दिवस आपण लावू शकतो। या व्हरायटीच्या फळांचं वजन आणि आकार एकसारखं असतं, 100 ते 110 ग्रॅमच्या दरम्यान वजन असतं। फळं जी काय आहे ती रोप लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येतं, पण ते सीझनवर अवलंबून आहे। पावसाळी सीझनमध्ये ते 65 ते 70 दिवसांनी हार्वेस्टिंगला येतं। याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे नॉर्मली या प्लॉटमध्ये या व्हरायटीची लागवड केल्यानंतर तिरंग्याचा प्रॉब्लेम हा येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही 10 एप्रिलच्या पुढं टोमॅटोची लागवड करत असाल तर तुम्ही देशी सेक्टरमध्ये साहो, बाहो किंवा पॉवर अप या तिन्हीपैकी एका व्हरायटीची लागवड करू शकता। आणि जर तुम्ही हायब्रिड सेक्टरमध्ये टोमॅटोची लागवड करताय तर आर्यमान आहे, कीर्तिमान आहे, योगी 35 आहे आणि सगळ्यात ब्रँड म्हणजे 2048 ही व्हरायटी आहे। या व्हरायटीची लागवड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवावं। अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।